नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. मंगळवारी प्रायश्चित्त पूजेने समारंभ सुरू झालाय. आज मंदिर परिसरामध्ये राम लल्लाची मूर्ती ही विधीपूर्वक आणली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीमुळे 20 आणि 21 जानेवारी रोजी राम लल्लाचं दर्शन बंद राहणार असल्याचं सांगितलंय. राम लल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी सर्व नद्यांचं जल आणण्यात आलेलं आहे. सर्व जल कलश अयोध्येमध्ये पोहोचले आहेत. मंदिरातील गर्भगृहामध्ये ठेवण्यासाठी 3 मूर्ती तयार केल्या गेल्या आहेत. त्यातील कर्नाटकातील मूर्तिकार अरुण योगीराज यांची मूर्तीची निवड करण्यात आलेली आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आज मंदिर परिसरामध्ये राम लल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राम लल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी सर्व नद्यांचं जल आणण्यात आलेलं आहे. सर्व जलकलश हे अयोध्येमध्ये पोहोचले आहेत. मंदिरातील गर्भगृहामध्ये ठेवण्यासाठी 3 मूर्ती तयार केल्या गेल्या आहेत.